यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून महिलेची कृष्णा नदीत उडी। सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली पुलावरून एका महिलेने कृष्णा नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली। या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे। उडी घेतलेल्या महिलेचे नाव अनिता अरविंद हजारे असे असून त्यांचे मूळ गाव अग्रणी धुळगाव तालुका कवटे महांकाळ आहे। त्या नोकरीनिमित्ताने सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे वास्तव्यास होत्या। मिळालेल्या माहितीनुसार अनिता या आपल्या पतीसोबत सांगलीहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होत्या। अंकली पुलावर आल्यानंतर त्यांना फोन आला म्हणून त्यांनी दुचाकी थांबवली आणि मोबाईलवर बोलत पुलावर पुढे गेल्या। त्यांचे पती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक अनिता यांनी नदीत उडी घेतली। त्यानंतर पतीने मोठ्याने मदतीसाठी हाक दिली। काही क्षणातच घटनास्थळी लोकांची गर्दी झाली। दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्स व SRF रेस्क्यू फोर्स यांच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। मात्र अद्याप महिलेचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। या घटनेमुळे हजारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे। महिलेने नदीत उडी का घेतली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंढे, कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।